आज आपण शरीराला थंड करणारी एक प्राणायाम क्रिया पाहणार आहोत। असे अनेक प्रयोग योगशास्त्रामध्ये झालेले आहेत की त्यामध्ये आपण आत्ता प्रयोग करून पाहायचा आहे आणि त्याचे परिणाम आत्ता अनुभवायचे आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा मी शीतकारी किंवा शीतली प्राणायाम आत्ता शिकवताना तुम्ही करून पाहू शकता, तुम्ही त्याचे फायदे अनुभवू शकता आणि इतकं थंड वाटतं, आपल्या शरीराला इतकं बरं वाटतं की हा प्राणायाम तुम्ही आता उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये नक्कीच करू शकता आणि तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल। तर आता आपण शीतकारी प्राणायाम पाहूया आणि त्यानंतर शीतली प्राणायाम पाहूया। शीतकारी प्राणायाम करताना प्रथम ताठ बसा, दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा, त्यानंतर जीभ वळवून टाळूला लावण्याचा प्रयत्न करा। जिभेचं टोक हे तुम्ही पूर्णपणे वळवलत आणि टाळूला लावलत की त्यानंतर दात असे बंद करायचे। आता दातांच्या फटींमधून आणि बाजूने जी जागा आहे तिथून तुम्ही दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा। श्वास आतमध्ये घेतल्यानंतर तोंड बंद करायचं आणि नाकपुड्यांवाटे हळूहळू श्वास बाहेर सोडायचा असा। अगदी 3-4 वेळाच आपण केलेलं आहे, पण या 3-4 आवर्तनांमध्येच आपल्या घशाला एक प्रकारचा थंडावा जाणवतो। आता जेव्हा घशाला हा थंडावा जाणवत असतो तेव्हा तोच थंडावा पुढे फुफ्फुसांपर्यंतही आपल्याला जाणवायला लागतो आणि त्यानंतर घशाचा भाग थंड होतो। हळूहळू तुम्ही कालांतराने जेव्हा सराव वाढवत जाता किंवा वारंवार तुम्ही याचे रिपिटेशन्स करता तेव्हा त्याचा उपयोग तुम्हाला फुफ्फुसांच्या भागाला थंड करण्यासाठी होत असतो। आणि असा जेव्हा थंडावा घशाला प्राप्त होतो तेव्हा घशाच्या अवतीभोवती असणारे या रक्तवाहिन्या आहेत तिथे रक्ताभिसरण सुरूच आहे, त्यामुळे हाच थंडावा त्या रक्तामध्ये मिसळतो। आता बघा, एखादी थंड पाण्याची जेव्हा बॉटल असते त्या बॉटलला तुम्ही पकडता किंवा उचलून एका बाजूला ठेवून देता तेव्हा अगदी त्या 2-3 सेकंदांमध्येही त्या बॉटलमधल्या थंडाव्यामुळे तुमच्या तळ हाताला सुद्धा थंडावा जाणवत असतो। तसंच आहे इथे घशाला थंडावा जेव्हा मिळतो तेव्हा त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या स्नायूंमध्ये जे रक्तवाहिन्या घुसलेल्या आहेत आणि त्या रक्तवाहिन्यांमधून रक्ताभिसरण होत आहे ते रक्तही थंड व्हायला लागतं। आता ते थंड झालेलं रक्त पुढे सरकत असतं, म्हणजे कॅरोटिड आर्टरीमधून आपल्या मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होत असतं आणि घशाच्या मार्फत इथून जेव्हा रक्ताभिसरण होत असतं चांगल्या पद्धतीने तेव्हा ते थंड झालेलं रक्त छाती, फुफ्फुसांचा भाग, पोटाचा भाग या दिशेने ते सर्क्युलेट होत असतं आणि मग हे थंड झालेलं रक्त शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचतंय आणि त्यामुळेच शरीरातल्या पेशीला थंडावा प्राप्त होत असतो। तर ज्यांना उष्णतेचा त्रास होत असतो किंवा स्किन डिसीज होत असतात त्यांच्यासाठी सुद्धा शीतकारी प्राणायाम उपयुक्त ठरतो। मेंदूला आणि शरीराला एक प्रकारचा थंडावा प्राप्त होत असतो। असे अनेक प्रयोग योगशास्त्रामध्ये अभ्यासकांनी केलेले आहेत आणि हे सर्व प्रयोग सुरू होतात शरीरापासून आणि पण ते असतात चित्तासाठी आणि म्हणून मनाला जेव्हा थंडावा प्राप्त होतो तेव्हा आपल्याला शांती अनुभवता येते आणि खूप बरं वाटतं। तर आता हे परिणाम जे आहेत ते सगळे सायंटिफिकली प्रूव्हन झालेले आहेत, कारण आता ताणतणाव इतके वाढलेले आहेत की त्याचा सरळ परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरती होत असतो आणि ब्लड प्रेशरवरती होणाऱ्या परिणामांमुळे हृदयविकार होण्याची शक्यता असते आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास तर आज किती जणांना आहे। तर अशा वेळेस आपलं मेंदू शांत असेल तर आपल्या हृदयावरती त्याचा चांगला परिणाम होत असतो आणि मेंदूमध्ये जर भरपूर विचार किंवा ताणतणाव सुरू असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या हृदयावरती होत असतो। जेव्हा तुम्ही शीतकारी प्राणायाम करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डेल्टा, अल्फा आणि थेटा वेव्ज जास्त प्रमाणात वाढतात आणि बेटा वेव्सचं प्रमाण कमी होतं। आता हे वेव्ज म्हणजे तुम्ही त्याला वातावरण असं म्हणू शकता। आपल्याला तर झोप लागते तेव्हा मेंदू शांत असणं महत्त्वाचं आहे। जर मेंदूमध्ये भरपूर विचार सुरू असतील तर आपल्याला झोपही लागत नाही, तर याचा अर्थ तेव्हा बेटा वेव्ज जास्त मेंदूमध्ये असतात। तर
अशा वेळेस जेव्हा आपल्याला शांततेची गरज असते तेव्हा थेटा वेव्ज, अल्फा वेव्ज आणि डेल्टा वेव्ज मेंदूमध्ये वाढणं हे गरजेचं असतं आणि शीतकारी प्राणायामातून हेच होत असतं. तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हाच हे चेंजेस तुमच्यामध्ये होत जातात आणि त्यामुळेच कितीतरी जणांचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालेलं आहे. कितीतरी डॉक्टरांनी याच्यावरती संशोधन केलंय, कारण आता इतक्या औषधं घेऊन लोक थकत चाललेली आहेत की कारण त्या औषधांचा अजून साईड इफेक्ट किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्या इतर अवयवांवरती होत असतो. त्यामुळे नॅचरली जर ब्लड प्रेशर नॉर्मल करायचं असेल तर हाच एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही नक्की शीतकारी प्राणायाम करून पहा. अजून एक प्राणायाम तुम्हाला मी सांगते, शीतली प्राणायाम. हा प्राणायाम सुद्धा तुम्ही करू शकता. शीतली प्राणायामामध्ये पाठीचा कणा तसाच सरळ ठेवायचा आहे आणि जीभ या प्रकारे वळवायची. एका पानाप्रमाणे जिभेचा आकार आला पाहिजे आणि तो आकार येण्यासाठी तुम्हाला ओठांचा आकार ओ या अल्फाबेट प्रमाणे करायचा आहे आणि त्यानंतर जिभेचं टोक वरती टाळायला जर लावलं तर मग हळूहळू ती जीभ घसरवत आणायची आणि मग ते ओठांपर्यंत आणायची. मग ती बरोबर गोल अशा आकारामध्ये येणार. आता श्वास घ्यायचा आहे तोंडावाटे आणि सोडायचा आहे तो नाकावाटे. शरीरामध्ये अशा जेव्हा प्रक्रिया घडतात तेव्हा आपोआपच आपलं लक्ष त्या प्रक्रियांवरती केंद्रित होत असतं आणि जिथे आपण मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो ते प्रयत्न आपल्याकडून सुटतात, कारण आपोआपच या क्रिया मनाला संकोच देत असतात आणि एकाग्र करत असतात आणि या एकाग्रतेतून आपल्याला शांती अनुभवता येते. कारण मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा तुमच्यामध्ये ही एकाग्रतेची क्षमताही वाढायला लागते. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर जेव्हा आपल्याकडे असे काही वस्तू येत होते की जसं रेफ्रिजरेटर आहे की असे जादुई प्रकार वाटत होते की त्याच्यामध्ये ठेवलेलं पाणी, त्याच्यामध्ये ठेवलेलं अन्न हे थंड कसं होतं, थंड कसं राहतं, तर असेच काही जादुई प्रकार आपल्या शरीरामध्ये आहेत आणि या शरीरामधल्या प्रक्रिया हळूहळू जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला शरीर कसं आहे याची अनुभूती येते आणि अशाच प्रकारे आपला दृष्टिकोन बदलतो, आपण एकाग्र होऊ लागतो आणि आपण अंतर्मुख व्हायला लागतो. तर असा प्राणायामांचा सराव तुमच्याकडून नेहमी होत राहावा. असेच अनेक प्राणायाम आहेत जे आपल्या मेंदूला, शरीराला थंड करत असतात. चंद्रभेदी प्राणायाम आहे, शीतली आणि शीतकारी तर आत्ता आपण पाहिलाच. इतर प्राणायामही आहेत ज्याच्यामुळे तुमचं मन शांत होत असतं. त्यामुळे शरीराचा थंडावा आणि मनाचा थंडावा हा तुम्ही अनुभवत राहावे याकरिता शीतकारी आणि शीतली प्राणायामाचा नक्की सराव करा. धन्यवाद.